नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वाध्याय 8.3 आपण बघणार आहोत। बघा त्याच्यात काय दिलं आपलं की पदावली दिलेली आहे मित्रांनो। अशी पदावली बघून घाबरायचं नाही, एकदम सिंपल असते। चला एक एक कंस सोडून घेऊ आपण। बघा ह्या एकच्या खाली काही नसते, म्हणजे काय असते, एक असते, एक असते, एक असते, एक असते, काय अडचण नाही। चला बघा आपल्याला सिंपल वजाबाकी येते ना अपूर्णांकाची। चला बे एक बे, पुन्हा एक 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 आणि खाली बे एक बे, एवढं येते तुम्हाला, काय अडचण आहे का नाही? तसंच आहे सेम बाकीच्यांचं पण। 3 एक 3 वजा 1 भागिले 3 करून बघा तुम्ही, काही अडचण नाही। आता हे सोडविल्यावर काय येते बघा, 2 वजा 1 किती, 1, 1/2 गुणिले 3 वजा 1 2, 2/3 पुन्हा 3 वजा 3/4 सॉरी, पुन्हा 4/5। चला आता काय काय कटते चला बघूया। बघा 2 कटलं 2 कटलं, 3 कटलं 3 कटलं, 4 कटलं 4 कटलं, राहिलं काय 1/5, म्हणजे काय राहिलं उत्तर 1/5। म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं किती येणार आहे, बी। पुन्हा प्रश्न काय म्हणतो बघा, 3.1/2 आणि 3.1/2 यांचा गुणाकार किती येईल, यांचा आपल्याला काय करायचंय, गुणाकार करायचंय। चला आधी आपण ह्याचं व्यवहारी अपूर्णांकात करून घेऊ। बेत्रिक 6 आणि 1 7, 7/2 आणि ह्याचं काय 7/2 येणार आहे, सेम आहे। यांचा काय करायचं सांगितलंय, गुणाकार। चला 7 7 49, 49 छेद बे दोन्ही 4 असा ऑप्शन आहे कुठं, याचा ऑप्शन तर आपल्याला दिसत नाही। मग ह्याला आपण आता पूर्णांक युक्त अपूर्णांकात करूया। चला 4 1 4, 4 1 4 पुन्हा 4 2 8 उरला 1, 1/4 12.1/4 कुठे दिसते, ऑप्शन क्रमांक डी मध्ये। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते, एक तार 2.34 मीटर लांब आहे, तिचे 2 तुकडे होतात। एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटर मोठा आहे, मोठ्या तुकड्याची लांबी विचारली। 2022 ला हा क्वेश्चन आलेला आहे मित्रांनो। अशा प्रकारचे आपण आणखी गणित केलेले आहेत बघा। कसे की मोठी संख्या म्हणजे 2 संख्यांची बेरीज एवढी आहे, 2 संख्यांचा फरक एवढा आहे, तर मोठी संख्या काढा किंवा लहान संख्या काढा, त्याच टाईपचा प्रश्न आहे। फक्त कन्फ्यूज करण्यापेक्षा तुम्हाला तुकडे आणि दोरी दिली आहे बघा। काय एक तार आहे लांब किती, 2.34 मीटर, तिचे 2 तुकडे घेत, ते 2 तुकडे मी जोडले तर किती लांबी होणार आहे, एवढीच होणार आहे। जोडलं म्हणजे काय, बेरीज दिली, म्हणजे बघा बेरीज काय दिली हे समजूच नका, तार आहे म्हणून आपली बेरीज दिली 2 संख्यांची, किती दिली 2.34 आणि पुन्हा काय म्हणलंय, एक तुकडा दुसऱ्या तुकड्यापेक्षा 5/8 मीटर मोठा आहे। मोठा लहान म्हणलं की काय असतो, फरक असतो, म्हणजे आपल्याला काय दिलाय, फरक दिलाय। फरक किती दिलाय, 5/8 मीटर एवढंच दिलंय आपल्याला, बाकीच काहीच गरज नाही। चला कुणाची काढायची, मोठ्या तुकड्याची। तुम्हाला माहिती मोठी संख्या काढताना बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं, आणि लहान संख्या काढताना वजाबाकी करायची आणि भागिले 2 करायचं। मोठी काढायची बेरीज करूया। चला 2.34 अधिक 5/8, चला 4 2 8, 8 आणि 3 11, म्हणजे ही काय आलं 11/4 आलेलं आहे। पुन्हा आता तुम्हाला इथे बेरीज करायला काय, 11 8 किंवा असं करू आपण, छेद समान करू, छेद 8 करूया, 4 2 8, 11 2 22, म्हणजे काय 22 अधिक 5/8 किती आली, 27/8 आपली काय आली, बेरीज आली। आपल्याला भागिले 2 करायचे, भागिले 2 म्हणजे काय करणार मी, 1/2 न गुणणार। चला काय येतंय बघा, 27/16, 27/16 आपलं उत्तर आले। पर्याय क्रमांक कोणते मित्रांनो याच्यामध्ये, बघा ऑप्शन बी मला वाटते बघा। चला काय नाही ना, ऑप्शन ए मध्ये 16 1 16 आणि हे 11, बरोबर का, येते का नाही बघा, 1.11/16, 16 1 16, 16 आणि 11 27, 27/16 म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक कोणता येणार आहे, ए। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय म्हणते, एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 मुलगे आणि 800 मुली आहेत, मुलांची संख्या विचारली। मित्रांनो आपल्याला मुलींची संख्या दिली, मुलांची संख्या दिली का नाही, मग मुलांचीच काढायची आपल्याला। पण अपूर्णांक दिलंय, या अपूर्णांकानं आपल्याला सगळं सोपं करून दिलंय बघा। काय 3/5 दिले, बघा खाली काय असते, टोटल पूर्ण असते, काय असते, कधीही पूर्ण असते, म्हणजे मुलं आणि मुली मिळून, आणि वरचं काय दिले, मुलगे दिले ना ते, म्हणजे हे काय झाले, मुलगे, बरोबर का। मला सांगा मित्रांनो, 5 पैकी 3 मुलगे आहेत म्हणल्यावर 2 मुली असणार। मला सांगा आता बघा, 2 झाल्या मुली, 2 झाल्या मुली, आणि मुलं किती झाले, 3 झाले, मुलं किती झाले, 3 झाले। आता मला सांगा गणितात काय काय दिले, 800 मुली, म्हणजे 2 मुली बरोबर किती, 800 मुली। तर आपल्याला विचारले
3 मुले म्हणजे किती? चला किती, 42 8 आणि हे शून्याला शून्य आणि पुन्हा वरला एक शून्य, किती झालं? 400 गुणिले केलंय, खाली पण 400 न गुणा, किती येईल बघा? 400 त्रिक 1200, म्हणजे मुलं किती आहेत मित्रांनो? 1200 मुलं आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. पुन्हा त्यानंतर बघा, एका खोक्यात 500 अंडी आहेत, 325 फुटली, उरलेल्यापैकी 405 अंडी विकली, उरलेल्या अंड्यांची संख्या किती? म्हणजे उरलेले अंडे किती असं आपल्याला काढायचे. पहिल्यांदा फुटलेले अंडे बाजूला काढावे लागतील, बरोबर? फुटलेले अंडे किती? 325. चला 500 चे 325 आपण काढू. 500 चे 325 किती येईल बघा? 25 एक 25, 25 दुनी 50 आणि शून्याला शून्य, 20 त्रिक 60, म्हणजे 60 अंडी फुटली, उरली किती? 540. 500 मधून 60 अंडी काढली, किती राहिले? 440. सॉरी, 440 अंडी उरली. मग त्याच्यापैकी आता उरलेल्यांपैकी 405 अंडी विकलीत त्यांनी, 405 अंडी विकली, मग उरलेल्या अंड्यांची संख्या किती? 405 विकली, राहिली किती? 1/5. बघा ना, 405 विकली, राहिली किती? मग 1/5 राहिली, डायरेक्ट काढू 1/5. चला काय? 5 एक 5, 5 40, उरले 4, 5 40, किती राहिले मित्रांनो? 88. म्हणजे पर्याय क्रमांक बी. क्वेश्चन बघा मित्रांनो, काय दिलंय आपला? 12 अधिक बॉक्स आणि छेद 6 बरोबर 13.1/6. विचारलंय बॉक्स मध्ये कोणता अंक ठेवावा. मग मित्रांनो काय करायचं आपल्याला? हे असं इकडलं हे असंच राहू द्या, आपण काय करू? 12ला इकडे नेऊ, याच्यातून वजा करू, वजा करून आपलं उत्तर येते. सिंपल आहे का नाही? चला मग काय? 13.1/6 वजा 12 काढलं की पूर्ण येऊन जाते आपल्याला, काही अडचण नाही. चला मग काय येते बघा? 13 पूर्णांकातून 12 पूर्णांक गेले, किती उरला? 1 पूर्णांक उरला. बघा ना, ह्या अपूर्णांकाला घेऊ नका. 13 पूर्णांकातून 12 पूर्णांक गेले, काय उरला? 1 उरला, आणि 1/6 जशास तसं. पण मित्रांनो इथं 6 आहे, पण इथं पूर्णांक दिलाय का? नाही. ह्याला आपण करू व्यवहार या पूर्णांकात. 6 एक 6, 6 आणि 1 7, म्हणजे 7/6 करू शकतो का नाही? चला मग 6 तर ऑलरेडी आहे इथं, वरी काय आलंय? 7, म्हणजे ह्या डब्यात काय येणार? 7. बघा येते का नाही? बघा तुम्ही करून बघा, म्हणजे पर्याय क्रमांक काय आला आपला? बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एक भांडे पाण्याने 1/5 भरलेले आहे. 1/5 म्हणजे 1/5 भरलेले आहे. किती? 1/5 भरलेले आहे. ते पूर्ण भरण्यासाठी आणखी 40 लिटर पाणी लागत असेल तर त्या भांड्याची क्षमता किती? मित्रांनो बघा, आणखी पूर्ण भरायचं असेल त्यांना तर 40 लिटर पाणी लागतंय. टोटल पाणी किती असं विचारलंय. बघा इथं हे 5 जे असते खाली छेदातलं ते पूर्ण क्षमता असते. काय असते? पूर्ण क्षमता. ही असते पूर्ण क्षमता. आणि हे का नाही 1/5 भरलेलं म्हणजे सध्याची सांगता येते. हे काय आलंय? सध्याची क्षमता आहे. काय? सध्या पाणी किती येते? सध्या पाणी किती आहे मित्रांनो? ते काय म्हणते? आणखी भरायचे पूर्ण. बघा 1 भरलेलं आहे, आणखी किती भरावं लागतील पूर्ण भरायला? 5 मधले 1 भरलेलं, आणखी किती भरावं लागतील? 4 भरावं लागतील, आणखी 4. 4 भरण्यासाठी किती पाणी लागले त्यांना? 4 भाग भरण्यासाठी 40 लिटर पाणी लागायले. मग त्यांनी काय विचारलंय? त्या भांड्याची क्षमता किती? भांड्याची क्षमता किती आहे? 5 आहे. मग मला सांगा 4 बरोबर 40, तर 5 बरोबर किती? 4 10 40, 5 10 50. म्हणजे सांगा मला उत्तर किती आले? 50 लिटर. धन्यवाद.